सगळ्यांना. तर या आहेत माझी मैत्रीण आणि त्यांच्या मुलाचं लग्न होतं नगरला आणि गाड्या ज्या आहेत त्या सकाळी लवकर निघून गेल्या. त्याच्यानंतर मी आलेली आहे बसने. तर इथे बघा नवरदेवाची मिरवणूक चालू आहे आणि हा त्यांचा पुतण्या आहे सागर आणि माझी मैत्रीण आणि त्यांच्या बहिणीची मुलगी कोमल. हे सगळे डान्स करतात ते. तर खूप मस्त लग्न झालं आणि मिरवणूक पण खूप छान होती. आणि तब्येत माझी ठीक नसल्यामुळे मी जास्त थंडीची मी काही गेले नाही. सकाळी 6 वाजता नंतर मग मी 10 वाजता आलेली. तर बघा इकडे लग्नाचा एन्जॉय खूप घेतलेला मैत्रिणींनी पण. आणि ब्लाऊज वगैरे मी स्टिच केलेला आहे. मेकअपलाही त्या माझी वाट बघत होत्या पण मला थोडंसं लेट झालं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याच गल्लीतल्या एका नातेवाईकांकडून आवरून घेतलेलं होतं. तर बघा अशा पद्धतीने लग्न झालेलं आहे पवनचं. तर माझी मैत्रीण अहमदाबादला राहिलेली आहे, म्हणजे त्यांचं लहानपण अहमदाबादला केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी बघा इथे पद्धतीने गुजराती पद्धतीचा पण डान्स केलेला आहे. कॉपीराईट येऊ नये म्हणून मी ते म्युझिक बंद केलेलं आहे. तर कसं वाटलं लग्न पवन आणि प्रियंकाचं नक्की सांगायचं आहे. लगेच रिसेप्शन पार्टी पण होती आणि त्याच्यात ना माझ्या बहिणीची सासू वारली मुंबईला. तर मला जायचं आहे दशक्रिया विधीला. लगेचच्या लगेच त्यांनी दशक्रिया विधी ठेवलेला आहे. तरी बघा ही नगरला आलेली आहे गाडी. वेगळीच गाडी आहे जुन्या काळातली. तर ह्या गाडीमध्ये मिरवणूक होती. अतिशय म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही मिरवणूक होती. तर तुम्हाला कसं वाटलं लग्न नक्की कमेंट करून सांगा. तर म्युझिक ऑफ केलेलं आहे आणि कमीत कमी ना 1 ते 1.5 तास ही मिरवणूक चालू होती. तर मस्त एन्जॉय घेतला. आता मी शूट घेत होते त्याच्यामुळे मी काही डान्स केलेला नाही आणि प्रवासातून पण मी थकून आलेली. तर नवरदेव आलेला आहे फायनली गेटवरती आणि मग ओवाळणीचा कार्यक्रम वगैरे झाला. आता हे कपडे वगैरे चॉईस करायला बसत्याला मीच होते, तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. तर हा आहे स्टेज लग्नाचा. तर अतिशय शांत वातावरणामध्ये कुठलेही भांडण झगडे काहीच नाही झालेले आणि जेवण माझा आवाज थोडासा खराब झालेला आहे, समजून मी थोडीशी लहान आहे त्याच्यामुळे थोडंसं दिसतंय. सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वाधिके शरण्ये त्र्यंबके नारायणे नमस्ते वरदा सर्वकार्येषु मंगलम् मंगलयतमरिहि वगैरे लावलेले आहेत. लाभस्ते शांते शांत शांवर पण आहे तर लग्न लागलेलं आहे फायनली. तर ह्या पद्धतीने झालेलं आणि मी लगेचच मला जायचं होतं मुंबईला राहायला. माझी बहीण पण येणार होती. आम्ही जाणार आहोत मुंबईला. संध्याकाळी यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी पण आहे. तर ती पार्टी माझी बहीण येणार आहे, ती अटेंड करणार आणि मग आम्ही जाऊ मुंबईला दहाव्यान बहिणीच्या सासूच्या. तर ते पण व्हिडिओ बघायचे आहेत. तर आत्ता लगेचच आम्ही पार्टीला पण जाऊ. तर असं बघा इथे लग्न लागलेलं आहे आणि खूप गर्दी गोंधळ आणि कल्ला होता. मग आवाज मी म्यूट केला आहे. आत्ता आलेला होते की पार्टीला बघा लग्नाच्या. आणि इथे बघा दादा आणि ही एक ना कोणाची तरी पाहुण्यांची मुलगी होती. तर बघा, तर भेटू आपण आता मुंबईच्या ब्लॉगमध्ये.